नमस्कार. मी प्राध्यापिका सौ सुषमा चंद्रकांत जंगम यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. प्रथमतः जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला वर्गांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उद्या रविवार 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आनंदाची गोष्ट म्हणजे रंगपंचमी आणि महिला दिन या 2 दिवसांचा एकत्रित मिलाप आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर महिला दिन साजरा कधीपासून करायला सुरुवात झाली तर 1908 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्ये काम करणाऱ्या महिलांनी म्हणजे नोकरीवर जाणाऱ्या महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला. कशासाठी काढला होता तर आम्हाला पगार जास्त मिळावा आणि दुसरं असं की पगाराबरोबर आम्हाला कामात पण कमी तास व्हावेत यासाठी महिलांनी मोर्चा काढला. त्या मोर्चाचा परिणाम खूप चांगला झाला आणि त्यानंतर 1918 साली संयुक्त राष्ट्रसंघानं हा दिवस 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. त्या दिवसापासून आपण 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करतो. खरं तर महिला दिन म्हणून हा दिवस साजरा करण्यापूर्वी महिला कर्तृत्ववान नव्हती का हो? खरं तर खूप कर्तृत्ववान होती. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये तर प्राचीन काळ बघितला, प्राचीन, अर्वाचीन, मध्ययुगीन आणि आत्ताचा कलियुगीन हा काळ येतो. पण प्राचीन काळ जर बघितला तर त्या काळामधल्या महिला सक्षम होत्या. आमच्या संत काळामध्ये महिला संत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या महिला पण सक्षम होत्या. नंतरचा एक मधला टप्पा असा आला की स्त्रीला चूल आणि मूल यामध्ये अडकवली आणि तिला दीन करून टाकली, हीन करून टाकली, तिला पायाची दासी बनवली. समाजाचं एक असं वर्तन असतं की एक तर तिला उंच टोकावर नेऊन ठेवतात, नाहीतर तिला एकदम हीन दीन बनवून टाकतात. तिला माणूस म्हणून कुणी पाहिलं नाही. माणूस म्हणून पाहता आलं पाहिजे तर तो महिला दिन साजरा करण्यात आला आहे. प्राचीन काळातल्या स्त्रिया कर्तृत्ववान होत्या. अगदी आज सुद्धा बघा दूरदर्शन मालिकेवर मी सावित्रीबाई फुले ही मालिका लागलेली आहे. त्याच्यामध्ये लहानपणापासून तिच्या वडिलांचं आपल्या मुलीवर असलेलं प्रेम, स्त्रियांबद्दल असलेलं हे कर्तृत्व किंवा स्त्रियांबद्दलचा आदर हे तिच्या वडिलांच्या मनामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी मुलींना हीन दर्जाची वागणूक होती का? समाजामध्ये काही कुटुंबामध्ये तसं होतं. नंतरचा जो 19व्या आणि 18-19 शतक जे होतं त्या शतकामध्ये स्त्रियांना वागणूक खराब देण्यात आली. तिला निव्वळ घराच्या बाहेर जाऊ दिलं नाही. आणि मग कसं असतं की कुठली गोष्ट ताणली की तुटते तसं झालं आणि त्यानंतर मग उठाव व्हायला लागले. खरं तर स्त्री ही खूप महान आहे. तिला महिला म्हटलं जातं. महिला शब्दाचा अर्थ काय तर जी महान बनण्यासाठी असते ती महिला. म म्हणजे महान, ही म्हणजे हितकारी आणि ला म्हणजे लाजवंती. आता आजची महिला महान बनलेली आहे, हितकारी आहे, पण लाजवंती हा प्रकार संपत चाललेला आहे. तिच्याकडे असणारा लाजणं हा जो गुण आहे तो हळूहळू कमी होत चाललेला आहे. हे चित्र आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे महान बनण्याच्या नादात स्त्रीत्व विसरायला लागलेली स्त्री आपल्याला अलीकडे पाहायला मिळते. जागतिक महिला दिन साजरा करा, महिलेला मोठं ठरवा. महिला मोठीच आहे. आपली भारतीय संस्कृती सांगते की कुटुंब प्रधान या संस्कृतीमध्ये स्त्री आणि पुरुष एकाच रथाची 2 चाकं आहेत. ती समान चालली पाहिजेत. कुणी मोठा आणि कुणी लहान असताच कामा नाही. ईश्वरानं बनवताना स्त्रीला आणि पुरुषाला दोघांनाही बनवलेलं आहे. पुरुषाला बनवलं स्त्रीला बनवलं नव्हतं असं नाही. अगदी आपल्याकडे देव सुद्धा तसेच आहेत. अर्धनारी नटेश्वर म्हणतो आपण. म्हणजे एका ह्याच्यामध्ये पुरुषामध्ये अर्धी स्त्री आणि अर्धा पुरुष असं चित्र पाहायला मिळतं. म्हणजे का तर समानता ही दाखवण्यासाठीच ही गोष्ट होती. पण मधल्या काळात हे चित्र बदललं. म्हणून महिला दिन साजरा करायचा म्हणजे काय करायचं? आज आपण बघतो स्त्री चंद्रावर पण जाऊन पोहोचली, अंतराळयानात जाऊन पोहोचली, विमान चालवू लागली, रेल्वे चालवू लागली, बस, ट्रक, साध्या गाड्या, मोठ्या गाड्या, सगळ्या प्रकारच्या गाड्या चालवायला लागली. सगळ्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ती काम करू लागली. पुरुषांच्या बरोबरीनं काम करणं, खांद्याला खांदा लावून काम करणं याचा अर्थ स्वतःला श्रेष्ठ समजणं नाही. मी स्त्रियांच्या विरोधात बोलत नाही. स्त्री ही मोठीच आहे, प्रश्नच नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी. एक स्त्री दोन्ही कुळांचा उद्धार करते असं का म्हटलेलं आहे? एक पुरुष नाही दोन्ही कुळांचा उद्धार करत, एक स्त्रीच करते. दोन्हीकडचं कर्तृत्व ती गाजवते. सासरी तेवढीच सक्षम होते आणि माहेरी तेवढीच सक्षम असते. यासाठी तिला माहेरचा वसा घेऊन सासरचा वारसा चालवायचा असतो. माहेरचाही वसा चालवायचा आणि सासरचाही वारसा चालवायचा. म्हणजे तिच्या खांद्यावर जास्त प्रमाणात कामाचा बोजा दिला असं होत नाही. हे नॅचरली आहे. तिच्याकडं स्त्रीकडं
लज्जा, प्रेम, आपुलकी, उदारता, वात्सल्य, ह्या सगळ्या कीर्ती, ह्या सगळ्या गोष्टी स्त्रीकडे आहेत. असं म्हणतात की स्त्री ही भगवंताची उत्कृष्ट कलाकृती आहे. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात की स्त्री ही भगवंताची उत्कृष्ट कलाकृती आहे. सगळ्याच्या शेवटी देवानं स्त्रीला बनवली आणि हे करत असताना तिच्यामध्ये सगळे गुण घातले ईश्वरानं. राहिलेले सगळे गुण घालून तिला बनवली. त्यामुळे ती कर्तृत्वाची प्रतिमा दिसते, वात्सल्याची प्रतिमा दिसते, प्रेमाची प्रेममूर्ती दिसते. म्हणून तर आपण स्त्रीकडे बघताना आदरयुक्त दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. हे चित्र आज बदलू पाहते. अजूनही दुर्योधन दुःशासन येथे सत्ता भोगत आहेत अशी स्थिती बघायला मिळते. आजही बलात्काराच्या केसेस वाढताना दिसतात. आजही स्त्रियांवर अत्याचार होताना दिसतात. काळ किती बदलला हो. आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 80 वर्ष होत आली, तरी आमच्या देशामध्ये स्त्री ताटमानेने चालू शकते का? उत्तर भारतात जर तुम्ही बघितलं तर काही राज्यांमध्ये स्त्रिया ताटमानेने चालतात, घाबरतात स्त्रियांना, अशी अवस्था आहे. आपल्याकडे का असं? महाराष्ट्रामध्ये चित्र अजूनही का बदलत नाही? का स्थिती अशी आहे? हे बदल करणं गरजेचं आहे. नुसता जागतिक महिला दिन साजरा करणं, महिलांना फुलं देणं, महिलांचा सत्कार करणं, मोर्चे काढणं म्हणजे महिला दिन साजरा होत नाही. महिलेला आदर देणं, तिचं कर्तृत्व मान्य करणं आणि दुसरं म्हणजे माणूस म्हणून तिच्याकडे पाहणं हे गरजेचं आहे. माणूस म्हणून स्त्रीकडे पाहायला शिका, तर तो महिला दिन खऱ्या अर्थानं साजरा झाला असं होईल. खूप काही महिलेसाठी बोलण्यासारखं, 5 आणि 10 मिनिटात बोलणारा तो विषयच नाहीये. पुन्हा कधीतरी आपण या विषयावर बोलू. पण एकच लक्षात ठेवा या महिला दिनाच्या निमित्तानं की जी महान बनण्यासाठी असते ती महिला, कर्तृत्वान असते ती महिला, जिच्या हाती पाण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करते. या जगाला पुत्र देते, पुत्री देते, कन्या देते. हे सगळं देण्याचं काम स्त्री करते. जोपर्यंत प्रजनन क्षमता स्त्रीमध्ये आहे ती पुरुषांमध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला अधिकारच पोचत नाही खरं तर स्त्रियांना कामावर पाठवण्याचा. पण जगाच्या बाजारात असं म्हणून चालत नाही. त्यामुळे आपण अगदी शेतापासून ते मोठमोठ्या गोष्टींपर्यंत स्त्री काम करताना दिसते. हे चित्र दिसायला लागलेलं आहे. आजही आपण पाहतो की पुरुषांच्या मध्ये बदल होऊ लागलेले आहेत, बदल होऊ पाहतोय. स्त्रीकडे आदरानं पाहण्याचा दृष्टिकोन होऊ पाहतोय. पण तरी सुद्धा एका बाजूला बलात्कार, नको त्या घटना घडताना दिसत आहेत. म्हणून माझ्या या भारतीय संस्कृतीनं स्त्रीला आदराचं, प्रेमाचं स्थान दिलेलं आहे. कर्तृत्वान स्त्रिया या देशामध्ये होऊन गेल्या. इंदिरा गांधींसारखी पंतप्रधान झाली. सावित्रीबाईंनी या स्त्रियांना, या मुलींना शिक्षणाची द्वार खुली करून दिली की जी एकेकाळी नव्हती, बंद झाली. महान अशा स्त्रिया होऊन गेल्या. झाशीची राणीसारखी कर्तबगार लढवई स्त्री होऊन गेली. अहिल्याबाई होळकर यांनी तर समाजासाठी किती मोठं काम केलं. याशिवाय सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणाची द्वार खुली केली. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी माता जिजाऊच होती. अशा असंख्य स्त्रिया आजच्या काळामध्ये सुद्धा आपण बघतो की अंतराळवीर कल्पना चावला, सुनीता विल्यम यासारख्या स्त्रिया. आजही आपल्याला क्रिकेटपटू म्हणू नको, वेगवेगळ्या खेळांमध्ये खेळताना स्त्रिया दिसतात. कर्तृत्ववान स्त्रिया जगाच्या पाठीवर सगळीकडेच आहेत आणि म्हणून स्त्रीला कमी लेखू नका. स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने काम करेल, खांद्याला खांदा लावून काम करेल. पण याचा अर्थ स्त्रियांनी स्वतःला कोणीतरी मोठं समजून पुरुषांना कमी समजणं हे चित्र कमी करावं. कारण जगाच्या बाजारात दोन्ही घटक तितकेच महत्वाचे आहेत आणि या पृथ्वीवर ईश्वरानं दोघांनाही तेवढ्याच ताकदीने जन्माला घातलेला आहे. त्यामुळे एकमेकांना समजून घेऊन संसार करावा, एकमेकाचं कर्तृत्व फुलवावं, एकमेकांना मोठं करावं. हे जर संसारामध्ये घडलं तर जगाच्या पाठीवर हा जो महिला दिन साजरा होतो तो खऱ्या अर्थानं साजरा झाला असं म्हणावं लागेल. म्हणून हा 8 मार्च जागतिक महिला दिन तेवढ्याच ताकदीनं स्त्रियांसाठी साजरा करूया. स्त्रीला वंदनीय न ठरवता तिच्याकडे माणूस म्हणून बघूया, तिच्याकडे आदराची मूर्ती म्हणून पाहूया आणि तिच्या या कर्तृत्वाला नमस्कार करूया. निव्वळ भारतातीलच नव्हे तर जगातल्या या सर्व स्त्रियांना, अगदी घरात काम करणारी स्त्री सुद्धा तेवढीच मोठी असते आणि बाहेर लढणारी स्त्री ही तेवढीच मोठी असते. कुठलीच स्त्री कमी नसते. या जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला शतशः वंदन करूया आणि हा जागतिक महिला दिन साजरा करूया. धन्यवाद.